हरिओम हरिओम हरिओम. आजचा वर्गाचा 831वा दिवस. दादासाहेब चिचकोले योग वर्गात मी रामकृष्ण ठावकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आमचे राजू दादा टांगे हे ॲडव्होकेट आहेत आणि अमरावती मध्ये ते राहत असून BSc कॉम्प्युटर सायन्स मध्ये त्यांनी BSc केलेली आहे. गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांना आपले सुनील दत्त सारख्या अभिनेत्याकडून त्यांना गोल्ड मेडल प्राप्त झालेलं आहे. त्यांनी LLB नंतर LLM केलेलं आहे. लॉची डिग्री केलेली आहे. MSW मध्ये पण MSW त्यांनी केलेलं आहे. MA इन एज्युकेशन, PG ह्युमन राईट्स मधून केलेलं आहे. अशा प्रकारचं आणि ते विख्यात ट्रेनर आहेत. नॅशनल इंटरनॅशनल याच्यामध्ये त्यांचे वर्ग होत असतात. त्यांचं सतत लोकांशी संपर्क असतं. त्याच्याशिवाय त्यांचे संवाद म्हणून कार्य त्यांची मालिका चालू असतं. त्याच्यामध्ये ते विविध विषय घेऊन लोकांना आमंत्रित करीत असतात. आणि आमच्या वर्गावर दादांनी आतापर्यंत 20 पेक्षा अधिक विषयावर आपल्याला माहिती दिलेली आहे. आम्ही त्यांच्यासाठी सोमवार हा वर्ग राखून ठेवत असतो. आणि अशा वर्गावर आज सुद्धा त्या एक वेगळा विषय घेऊन येतात आहे, पुरुषार्थ. प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायची असेल, मग ती व्यक्तिगत असो, सामाजिक असो, सामूहिक असो, त्याच्यासाठी जर आपल्याकडे पुरुषार्थ असेल तर आपल्याला धैर्य येतं, हिंमत येते, आपल्याला आपलं काम संपूर्ण व्यवस्थितशीर होऊ शकतो. आणि अशा पुरुषार्थाबद्दल त्या विविध मार्गदर्शन आपणास करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की दादांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. हरिओम. सर्वांना हरिओम, सुप्रभात, गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. संवाद आंतरराष्ट्रीय योग वर्गामध्ये अनेक दिवसापासून मला वाटते 829वा दिवस आपण आज आहे आणि सातत्याने निरंतर हा वर्ग सुरू आहे. या स्वर्गीय दादासाहेब यांना विनम्र प्रणाम करतो, कारण त्यांच्या नावाने हा वर्ग सुरू आहे आणि सातत्याने अनेक लोकांच्या जीवनामध्ये या वर्गामुळे परिवर्तन होत आहे. त्यांच्या नावामध्ये शक्ती नक्कीच आहे, म्हणूनच हे कार्य, महान कार्य सुरू आहे. आणि आमचे रामकृष्ण ठावकर दादा, आमचे मते दादा, डॉक्टर रमेश सर आणि संपूर्ण टीम जे हा योग वर्ग सातत्याने चालू ठेवण्याकरता भरीव असं सहकार्य, भरीव असं परिश्रम घेत आहे, पुरुषार्थ खऱ्या अर्थाने मी म्हणेल ते करत आहेत. तर त्यांना मी प्रणाम करतो. सर्व योग साधक, जे योग साधक जुळलेले आहेत, या सगळ्यांना नमस्कार. आमचे रमेश सर आहेत, आमचे रवींद्र मते सर आहे, आमचे काही जणांचं नाव दिसत नाही, डॉक्टर विद्या ठावकर आहे, शेलोटकर दादा आहे, ते सुद्धा सातत्याने जुळून असतात आणि खूप चांगलं काम. सरिता, विमल पांडे, या सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा जो विषय आहे पुरुषार्थ, दरवेळेस दर सोमवारी आपण वेगवेगळा विषय घेतो आणि प्रत्येक विषय जो आहे, कारण या संसारामध्ये अनेक विषय आहे. तसं पाहिलं तर जगण्याकरता खूप ज्ञान पाहिजे अशी गोष्ट नाही आहे, कारण एकची ओवी अनुभवावी असं म्हटलेलं आहे. तर एक वाक्य ही सफिशियंट आहे, थोडस ज्ञान सुद्धा सफिशियंट आहे जीवन जगायला. पण आपल्याला जेवढं जेवढं ज्ञान मिळेल तेवढं तेवढं नक्कीच काही काही आपल्या जीवनामध्ये एक थोडी नवीन दिशा मिळेल, काहीतरी परिवर्तन मिळेल. पुरुषार्थ हा शब्द जो आहे, हा शब्द आपण अनेकांनी ऐकलेला आहे. पुरुषार्थ हा शब्द प्रत्येक
व्यक्तित्वाने ऐकलेलं आहे असं मला वाटतं. पुरुषार्थ याचा असं पुरुष अधिक अर्थ संधी विग्रह जर करतो. पुरुष याचा अर्थ काय आहे? पुरुषार्थ काय? की पुरुष हा फक्त मेललाच लागू आहे असं होत नाही. मेललाच लागू आहे असं होत नाही. हा स्त्रीला सुद्धा लागू आहे. आपल्या जीवनामध्ये एक स्वतःच क्रांतिकारक काहीतरी दाखवणं, काहीतरी निर्माण करणं, या जन्माला आल्यावर प्रत्येक जणाला काहीतरी करायचं असतं. त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो. पण ऍक्च्युअली हा फिमेल करता सुद्धा लागू आहे शब्द. हा नॉट ओन्ली फॉर मेल, हा पुरुषार्थालाही लागू, मेलला आणि फिमेलला दोघांनाही लागू आहे. वेदामध्ये पुरुषार्थ हे 4 प्रकारचे सांगितलेले, 4 टप्पे आहेत त्याचे. पुरुषार्थ एक धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थाचे टप्पे सांगितलेले आहे. काही काही महर्षींनी 3च टप्प्यावर भर दिलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की धर्म, अर्थ, काम हे जर केलं तर मोक्ष, हे जर व्यवस्थित केलं तर मोक्ष तुम्हाला आपोआप भेटतं. म्हणजे याच्याकरता काही काही करावं लागतं असं बिलकुल नाही, असं काही म्हणणं पडलं. काही जणांनी 2च याच्यावर भर दिलं. मोक्ष आणि आपलं अर्थ आणि काम या 2 याच्यावर भर दिला तरी सफिशियंट आहे असं काही जणांचं म्हणणं आहे. आता ह्या विचारधारा आहे. अनेक शास्त्रज्ञ एकाच गोष्टीवर वेगवेगळे मत देऊ शकतात. पण सर्वसाधारणतः पुरुषार्थ म्हटलं की आपल्या समोर 4 टप्पे उभे राहतात. हा पुरुष जन्माला आल्यावर हा याची हार्डिस्क कोरी असते. याची जी हार्डिस्क असते ही कोरी असते. त्याच्यावर कुठलेही संस्कार, कुठलंही काही नसतं. पण आता आपल्याला याच्याकडून जर पुरुषार्थ करून घ्यायचा आहे, याच्याकडून चांगले कर्तृत्व करून घ्यायचं आहे, तर त्याला या 4 टप्प्यातून जाणं अत्यंत गरजेचं आहे. आणि पहिला जो टप्पा आहे तो आहे धर्म. धर्म. आता धर्म म्हटलं की आपल्या समोर एकच सेंटेन्स उभं जाते, रिलिजन. हिंदू, बौद्ध, मुस्लिम, एवढं ख्रिश्चन, ईसाई, हा एवढाच धर्माचा सीमित अर्थ आपल्या डोळ्यासमोर येतो नाही. ठीक आहे, हे धर्म झालेला आहे. धर्माचा जर शब्दशः अर्थ पाहिला तर धर्म आणि धारण करणं, धारण करणे. जसं आपल्या आतमध्ये जे धारण केलं जातं, धर्माचा अर्थ स्वभाव, स्वभाव. जसं अग्नी, अग्नी आहे, अग्नीचं काम आहे जाळणे, पाण्याचं काम आहे शीतलता. हा मूळ स्वभाव जो आहे हा खरं धर्म आहे, हा धर्म आहे. तर हा माणसाचा जो धर्म आहे, पण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या याच्यामध्ये आपण काय करतो की ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्माचं जे काही बाळकडू असेल ते आपल्यामध्ये टाकलं जातं. ते आपलं टाकलं जातं. ते बिलकुल वाईट आहे असं म्हणायचं नाही, ते चांगलंच आहे. पण ते बाळकडू कशा करता टाकलं जाते? तो धर्माचं आचरण का केलं पाहिजे आपण? धर्म, धर्म एक आचारसंहिता आहे, एक जीवन पद्धती आहे, एक जीवन पद्धती आहे, ती लाईफस्टाईल आहे. वेगवेगळ्या धर्माची वेगवेगळ्या पद्धतीने जीवनशैली ती असते, जीवन पद्धती आहे ती. की एक पशुचा मानव करायला, एक पशुत्वाचा मानव करायला, नाही तर पशु झाला असता. धर्माची जर आचारसंहिता व्यक्तीला नसती तर तो एक रानटीसारखा एक पशु झाला असता आणि त्याची डेव्हलपमेंट, त्याचा विकास, त्याचं उच्चाटन, त्याचा जीवनाचा पर्पज हा सॉल्व्ह झाला नसता. आणि म्हणून धर्म ही एक जीवन पद्धती आहे, ही एक आचारसंहिता आहे, जी प्रत्येक धर्मामध्ये, आपापल्या धर्मामध्ये ग्रंथांच्या माध्यमातून, आपल्या ऋषी महर्षींच्या माध्यमातून, अनेक मंदिर मस्जिदच्या माध्यमातून आपल्याला जो शिकवला जातो, दिल्या जातो, ती धर्मातल्या चांगल्या गोष्टी, ज्या आचारसंहिता, त्या आपल्या जीवनामध्ये आपण आणल्या पाहिजे. ते योग्य दिशेने प्रगती करायला, योग्य दिशेने जाण्याकरिता आपल्याला हा धर्म मदत करत असतो. आणि म्हणून धर्म हा जीवनामध्ये पुरुषार्थ करायचा असेल तर धर्माची कर्म तर करायचंच आहे, पुढे तर जाणार आपण, पण धर्माची सांगड असणं अत्यंत गरजेचं आहे. धर्म फॉलो करणं. आता थोडस या धर्मांना आपण बाजूला ठेवू. हे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई ह्या धर्मांना थोडं बाजूला ठेवू आणि सर्वात बेस्ट रिलिजन, सर्वात मोठा धर्म कुठला असेल तर मानवता धर्म. ह्युमॅनिटी इज द बेस्ट रिलिजन. ह्युमॅनिटी इज द बेस्ट रिलिजन. मानव धर्म हा सगळ्यात मोठा धर्म आहे, जो वैराग्य मूर्ती गाडगे महाराजांना समजला, जो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना समजला,
जो माऊलीला समजला की बाबा माणसानी माणसासारखं माणसाशी वागावं, हा प्रत्येक व्यक्तित्वामध्ये प्रेमाचा बंध असतो. प्रेमाने त्यांनी एकमेकाशी राष्ट्रो की बंधुत्व भावना राष्ट्रो की प्रभू सत्ता से परे असं म्हटलेलं आहे, की आपसामध्ये जी प्रार्थना घेतो आपण त्याच्यामध्ये सुद्धा आपापसामध्ये सगळ्या धर्माच्या पलीकडे जाऊन बंधुत्व भाव हा निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. दॅट इज द बेस्ट रिलिजन. सगळ्यात महत्वाचा म्हणजे मोठा धर्म तो आहे. आणि म्हणून प्रत्येकाने जर पुरुषार्थ करायचा असेल तर पहिला जो टप्पा आहे तो धर्म समजून घेणे. समजून घेणे जास्त महत्वाचं आहे. धर्म समजून घेणे आणि त्याच्यानुसार आपण आचरण करणे हे जास्त महत्व आहे. धर्म म्हणजे निव्वळ कर्मकांड नव्हे. आपल्या समोर हिंदू धर्म म्हटलं की पूजा पाठ हे सगळं आलं. तो इट्स अ मायनर पार्ट. त्याच्यातला एक भाग आहे. त्याच्यातला एक भाग आहे. पण बरेच जण धर्म म्हटलं की बस त्यांच्या डोक्यामध्ये तेवढंच येते. मूर्ती, पूजा जे काही असेल त्याचे कर्मकांड नाही. धर्म ही एक आचारसंहिता आहे. धर्म हे एक जीवन पद्धती आहे आणि त्या ज्या धर्मात आपण जन्माला आलो ती जीवन पद्धती आपल्याला शिकवल्या जाते. ती जीवन पद्धती आपण अडॉप्ट केली पाहिजे. आणि ही अडॉप्ट का केली पाहिजे? पहा, आता आपल्याला माहित आहे की जे धर्म फॉलो करत नाही, ते धर्माची आचारसंहिता पाळत नाही, ते नक्की पशु समान वागतात. ते माणसाची माणसासारखे वागत नाहीत. ते पशु समान वागतात कारण ती आचारसंहिता त्यांनी फॉलो केली नाही. अनेक धर्मामध्ये आपल्याला संतांच्या माध्यमातून, पंथांच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून अनेक छान गोष्टी, चांगल्या बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण संस्कारित आपल्यावर केलं पाहिजे. मग मनुष्याला एक उडान घेण्याकरता एक पर्टिक्युलर दिशा त्याला मिळतं. धर्म विड्रॉल करा त्याच्या जीवनातून, धर्म काढून टाका, नक्की त्याला कुठंतरी तो सैराट होणार. तो स्वातंत्र्य नाही होणार, सैराट होणार. ही आचारसंहिता ही कुठेतरी फ्रेम आपल्याला धर्माची आहे आणि म्हणून त्या दिशेने आपण प्रगती करतो, त्या दिशेने पुढे जातो. आणि म्हणून धर्म हा टप्पा आपल्या जीवनामध्ये असलाच पाहिजे. कारण नाहीतर मनुष्य पशु समान वागला असता, त्याच्यावर कुठलं अंकुश नसलं, त्याच्यावर कुठलं नियंत्रण नसला तर तो सैराट झाला असता आणि पशु समान नक्की वागला असता. पशुला एक मानव बनवणे, पशुला एक मानवतेच्या चाकोरीत घडवण्याचा साचा काही असेल तर तो धर्म आहे. आणि म्हणून हा धर्म, मानव धर्म जो संतांनी सांगितलेला आहे, हे तो आपण इम्प्लिमेंट केला पाहिजे. तुम्हाला योग्य दिशेने कर्म करण्याकरता जो एक दिशा देतो, पुढचं योग्य दिशेने अर्थार्जन करण्याकरता एक धर्म जो आहे हा दिशा देत असतो. आणि म्हणून आपण धर्म अंगीकारला पाहिजे. धर्माच्या नुसार आपलं आचरण केलं पाहिजे. पण धर्माचं अवडंबर करता कामा नये. पण खरा धर्म समजून घेणे हे जास्त महत्वाचं आहे. हे जर समजलं की पहिला पुरुषार्थाचा टप्पा आपला, जे जे प्रगतीच्या पथावर गेले, जे जे महान व्यक्तित्व घडले, ते पहा त्यांच्या जीवनामध्ये धर्म नक्की होता. कुठला तरी धर्म, मानव धर्म असेल, कुठल्या तरी धर्माला धरून त्यांनी आचरण केलं. जो धर्माला धरून आचरण करत नाही, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा अधर्म येतो तेव्हा या धर्माचा नाश होतो. आणि मग त्यावेळेस ते कृष्णाला अवतार घ्यावा लागतो, युद्ध करावं लागतं. ती वेळ आणि आपल्याही जागेवर, आपल्याही आजच्याही युगामध्ये जो अधर्म निर्माण होतो त्यावेळेसच अनेक युद्ध, छोटे छोटे भांडणं आणि त्या छोट्याच भांडणांचं मोठं रूपांतर या ह्याच्यामुळे होतो की आपण जे ह्युमॅनिटी आहे, जे मानवता आहे, धर्मात सांगितलेली शांती आहे, धर्मात सांगितलेला बंधुभाव आहे, धर्मात जे काम क्रोध मद मत्सरावर नियंत्रण आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्यामुळं आपलं नियंत्रण न राहतामुळं अधर्माकडे जातो आणि अधर्मातून अनेक वाईट गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणून आपल्याला आपली प्रगती करायची असेल, या जीवनाची सार्थकता करायची असेल, एक चांगली ह्युमॅनिटी, एक चांगला मानव बनून या जीवनातून, या संसारातून हा भवसागर पार करायचा असेल तर मात्र त्याला धर्म पहिला टप्पा जीवनात पाळणं अत्यंत गरजेचं आहे. सो जो आपल्या धर्मामध्ये आपण जन्माला आलो त्याची प्रोटोकॉल, त्याची आचारसंहिता, त्याची नियमावली, ती एक जीवन पद्धती आहे. आणि ती आपण फॉलो केली तर नक्की, फक्त त्याला वेगळं स्वरूप
त्याचे वेगळे इंटरप्रिटेशन न करता एक मानव म्हणून काय इंटरप्रिटेशन करता येईल, एक जीवन पद्धती म्हणून काय त्याच्याकडे पाहता येईल, एवढा जरी एक विचार केला तर नक्की आपल्या जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुरुषार्थ त्याचा अर्थच आहे की पहिला टप्पा हा धर्म, रिलिजन, तो आपण पाळायचा. ओके, आता मी धर्मावर जास्त न बोलता दुसरा जो टप्पा आहे धर्म, अर्थ. अर्थ आता प्रत्येक व्यक्ती आहे त्याला अर्थ जो आहे, अर्थ हा जीवनामध्ये असला अर्थ म्हणजे पैसा. पैसा, नॉट ओन्ली पैसा. फक्त धर्म म्हटलं, अर्थ म्हटलं की पैसाच आपल्या डोळ्यासमोर राहतो. पैसाच नाही, तुमच्याकडे जेही जगण्याची साधनं आहेत तो अर्थामध्ये येतो. जमीन असेल, घर असेल, तुमच्यामध्ये आतमधले असलेले कलागुण आहे हे सुद्धा अर्थामध्ये येतं. जगण्याकरता, उत्तम पद्धतीने जगण्याकरता अर्थार्जन आवश्यक आहे. जर त्याला खऱ्या अर्थाने पुरुषार्थ करायचा असेल तर त्याला अर्थार्जन करणं गरजेचं आहे. अर्थामध्ये सगळंच आला, अर्थामध्ये पैसा आला, जे काही कमाई आहे तुमची, काम, त्याच्यानंतर तुमचे गाडी, घोडा, बंगला, जमीन, हे सगळं आलं. पण हा अर्थार्जन जे आहे यालाही पुढे आणखी धर्माचं कनेक्शन आहे. याला हे धर्माच्या चाकोरीत राहून करायचं आहे, हे अधर्माने नाही करायचं आहे, हे मानव काय पशु म्हणून करायचं नाहीये, दुसऱ्याला फसवून करायचं नाही, दुसऱ्याला लुटून करायचं नाही. कारण अर्थार्जन हे जगण्याचं साधन तर हे सगळ्यांना माहित आहे. कोणी असो, ऋषीमुनी असो, साधू संत असो, 2 टाइम त्याला जेवावं तर लागते, त्याला राहावं तर लागते. त्याच्याकडे अर्थ वेगवेगळ्या स्वरूपात, कॅशच्या स्वरूपात लागेल असं बिलकुल नाही. आणि अर्थार्जन मनुष्याला करावं लागतं आणि अर्थ हा जीवनात महत्वाचा आहे. धर्माचाही तुम्हाला प्रचार प्रसिद्धी करायचा असेल, धर्मही मोठा करायचा असेल, त्याच्याकरताही अर्थ लागतो, पैसा लागतो, साधन सामुग्री लागते, मॅन पॉवर लागते, हे सगळं लागतं. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्याला अर्थार्जन करणं, आपला संसार व्यवस्थित सुरळीत चालण्याकरता, संसार पुढे नेण्याकरता अर्थार्जन करावं लागते. आणि धर्माचंही तुम्हाला जर साधना करायची असेल, तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये आरोग्यदायी पुढे जायचं असेल, तर त्याच्याकरताही जे रिसोर्सेस आहे ते तर जवळ लागतच. तर त्याच्यामुळं अर्थार्जन करणं हा संसार पुढे नेण्याकरता आपल्याला अर्थार्जन करावं लागतं. याच्यामध्ये जर बॅलन्स नसलं, तुमच्याकडे जर पैसा नसला, अर्थ नसलं, जे जगण्याकरता मिनिमम ज्या नीड आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकत नसल्या, तर तुमचे जे बाकीचे टप्पे आहेत त्याच्याशी त्याचं कनेक्शन नक्की आहे. तुम्ही नक्की आता ज्याच्याकडे हे नाहीये, एक बिलकुलच अर्थ नाही, मग तो अनेक चोऱ्याकडे वळतो, अनेक वाईट कामाकडे वळतो आणि मग तो धर्माचाही नाश करतो. म्हणून याची कनेक्टिव्हिटी सगळीकडे आहे. अर्थार्जन जे आहे ते अर्थार्जन केलंच पाहिजे. पण गंमत अशी आहे, हा जो मनुष्य आहे, हा मनुष्य इतका लोभी आहे, इतका लोभी आहे की याला जगातली प्रॉपर्टी आणून दिली तरी त्याला तृप्ती मिळत नाही, त्याला समाधान मिळत नाही. आणि म्हणून अर्थार्जन कसं करावं, की अर्थार्जन हे धर्माच्या चाकोरीत राहून करायचं आहे. कोणाला फसवून करायचं नाही, कोणाला लुटून करायचं नाही, त्याच्या काही मर्यादा आखून द्यायच्या आणि त्याच्यामध्ये जगण्याचं ते साधन आहे, ते साध्य नाही आहे. दॅट इज नॉट लास्ट डेस्टिनी ऑफ द लाईफ. अर्थार्जन करणे हे लास्ट डेस्टिनी नाही आहे, हे तुमच्या जगण्याकरता लागणारं एक साधन आहे. त्याच्याकडे साधन म्हणून पहा, ते साध्य म्हणून पाहू नका. पण अर्थार्जन मात्र जीवनामध्ये आवश्यक आहे. पण त्याचं प्रमाण किती पाहिजे? त्याचं प्रमाण ताटामध्ये मीठ जसं आहे, भरपूर नाही पाहिजे आणि अल्पही नाही पाहिजे. जसं आपल्याला चव आली पाहिजे, तसं या जगण्याला चव येण्याकरता, जगण्यामध्ये रस येण्याकरता अर्थार्जन हे असलंच पाहिजे. कारण याची कनेक्टिव्हिटी धर्माशी आहे, कामाशी नक्की आहे. आणि म्हणून अर्थार्जन हे करा. आणि अर्थार्जन करताना एक नियम आपण लक्षात ठेवायला पाहिजे, की आपण खाणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. आणि आपण आपला घासातला घास दुसऱ्याला देणे ही संस्कृती आहे असं म्हटलं जाते. पण दुसऱ्याचेही राईट सोडून खाणे, दुसऱ्याची हक्क खाणे, दुसऱ्याचीही प्रॉपर्टी जे हिसकावून घेणे, दुसऱ्याच्या अधिकारातल्या वस्तू हिसकून घेणे ही विकृती आहे, ही विकृती आहे. हे धर्माच्या चाकोरीत कुठंच बसत नाही. आणि म्हणून या या सगळ्यांची एकमेकाला कनेक्टिव्हिटी आहे.
अर्थार्जन आपण केलं पाहिजे. अर्थार्जन करताना हे धर्माच्या चाकोरीमध्ये, धर्माच्या, आणि जेही अर्थार्जन करतात, कारण इथूनच मिळते सगळं. जे काही मिळते, पीक मिळत असेल इथल्या जमिनीतून मिळते, तुम्ही इथे कर्म करता इथंच सगळं मिळते. म्हणून आपण त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे, त्याचं रिटर्न गिफ्ट देतो. जे आपल्याला देते त्याच्या प्रती कृतज्ञता भाव, अर्थार्जन जिथून आपण करतो त्याच्या प्रती कृतज्ञता भाव असला पाहिजे. ज्या जमिनीतून आपण पीक घेतो त्या जमिनीच्या प्रती आपल्याला, पृथ्वीच्या प्रती धर्मानुसार आपण पहा, या धर्मामध्ये सगळं प्रकृती, परमात्मा, जीव, जीवात्मा सगळं पूजनीय आहे. पहा, तुम्ही जर तुम्हाला आठवत असेल तर पहिलं पीक निघाल्याबरोबर त्याची पूजा केल्या जाते. पहिलं कपाशी असो, सीतादही म्हणतात त्याला, पहिलं धान्य गहू निघालं की ते सगळ्या पद्धती, हा त्याच्या प्रतीचा कृतज्ञता भाव आहे. पण आज हा कृतज्ञता भाव नष्ट झालेला आहे. मी म्हणजे सर्व काही, इतका अहमभाव, मला एवढं पॅकेज, मला तेवढं पॅकेज, पण ते सगळं कुठून मिळत आहे बेटा, सगळं कुठून मिळत आहे. आणि म्हणून आपण त्याच्या प्रती कृतज्ञता भाव ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि अर्थार्जन हे ताटामध्ये जसं मीठ पाहिजे त्या प्रमाणात अख्खे असलं पाहिजे, नाहीतर या मोहामध्ये इतका अटकतो तो पुरुषार्थाचा शेवटचा टप्पा जो आहे तो विसरून जातो. आणि काय असतं की धर्म हा पहिला काठ आहे, अर्थ आणि काम हा मधातला प्रवाह आहे, आणि मोक्ष हा शेवटचा टप्पा आहे. हा जर एक नदी आपण जर कल्पना केली तर पहिला जो काठ आहे हा धर्म आहे, याच्यातला प्रवाह जो आहे तो अर्थ आणि काम आहे, आणि हा जो आहे शेवटचा मोक्ष आहे. आणि या जगामध्ये, या मानव जीवनामध्ये सर्वसाधारणतः काय होते, ह्या दोन काठ बाजूला राहतात आणि तो यामध्येच पोहतो. कर्म आणि काम आणि काम आणि अर्थ या प्रवाहात एवढा वाहत जातो की तो पूर येतो आणि त्याचा वाहत जातो. जीवनाचा जो धड अर्थही त्याचा, धर्मही पाडला जात नाही आणि शेवटचं त्याचं मोक्षापर्यंतही तो पोहोचत नाही. तो जीवनाच्या या दोन प्रवाहातच सरळ चालला जातो. पूर येतो, महापूर, कामाचा कामाचा आणि अर्थाचा, कामाचा आणि पैशाचा, मी थोडक्यात साध्या भाषेमध्ये म्हणेल, इच्छा, कामना याचा पूर आणि अर्थाचा पूर येतो, पैशाचा पूर येतो, आणि बस त्याच्यात त्याचं जीवन अटकून जाते. कोशाच्या कीटकाप्रमाणे तो अटकत जातो आणि त्याच्या हातून पुरुषार्थ होत नाही. तो निवड तेवढ्यातच त्या बैलाच्या घाणीसारखा काम आणि अर्थ, काम आणि अर्थ, काम आणि अर्थ याच्यात अटकून जातो आणि मग त्याच्या हातून पुरुषार्थ घडत नाही. हे धर्म, अर्थ, अर्थार्जन तुम्हाला कळलं. तुम्ही आम्ही सगळ्यांना, आणि मात्र त्याचं शुद्धीकरण आपण केलं पाहिजे. आणि संस्कृतीला जे सांगितलं आपण त्याच्या मर्यादा असल्या पाहिजे आपल्याला. आणि आपल्या योग साधकांना हे सगळं अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे. शौच, नियम, हे सगळं तुमच्यावर कुठंतरी नियंत्रण राहावं. तुमच्या मनावर कुठंतरी मोह जो असतो तो मोह कुठंतरी आवरावं. स्वतःचेच लिमिटेशन स्वतः ठरवावे, हे कोणी दुसरे नाही ठरवणार. आणि स्वतःचे लिमिटेशन नाही ठरवले तर मग या प्रवाहात, या पूररूपी प्रवाहात आपण वाहून जाऊ आणि आपला हातून खऱ्या अर्थाने पुरुषार्थ होणार नाही. जे क्रांती आपल्याला करायचंय या जीवनामध्ये ते मात्र परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून अर्थार्जन हे करायचंच आहे, पण प्रमाणबद्ध मध्ये, आणि त्याचं शुद्धीकरण आवश्यक आहे. जे आपण कमावतो त्यातला काही भाग शुद्धीकरण, जर ज्या लोकांना गरजू आहे त्या लोकांना द्या. आणि टॅक्स देणे ही चुकीचं नाही, ते दिलं पाहिजे, ते कोणाच्या तरी कामी येणार आहे. आणि म्हणून आपण त्याचं शुद्धीकरण सुद्धा आपोआप होणार, तेव्हाच ते आपल्याला पचनी पळते असं म्हटलं जाते. की अर्थार्जन करतानाही नियमाच्या अधीन राहून, धर्माच्या अधीन राहून आपण अर्थार्जन नक्की केलं पाहिजे. पहिले वस्तू विनिमय होतं, नंतर कॅश आल्या, ह्या सगळ्या भानगड्या, पण त्या जीवनाकरता, संसाराकरता आपल्याला करावंच लागणार अर्थार्जन. धर्म, अर्थ झालं, काम. काम ज्या इच्छा आहेत त्या इच्छाच्या पूर्ती करता आपल्याला काम करावं लागतं. ज्या ज्या मनामध्ये इच्छा आहेत त्या इच्छा, कामना आपण तिला म्हणतो, कामना. ज्या ज्या इच्छा मनामध्ये आहेत त्या त्या सगळ्या पूर्ण करण्याकरता आपण कर्म करत राहतो, काम करत राहतो. आणि मग आता शेवटी त्याचा सोर्स पाहला, त्याचं जर मधात खरं गमक पाहिलं तर त्या इच्छा आहेत. अनेक इच्छा तयार होतात आणि आपण त्या पद्धतीने धावत राहतो, धावत राहतो, धावत राहतो. काम, साध्या भाषेमध्ये कर्म म्हणा त्याला. तर हे काम आहे, त्या कामात एवढा तो गुंतून जातो, एवढा गुंतून जातो की कुठल्याही गोष्टीचं त्याला, त्या धर्माचं भान नाही, स्वतःचं भान नाही,
लास्ट ऑब्जेक्टिव्ह कुठपर्यंत मला पोहोचायचं आहे, हे मी का करतो, ह्या सगळ्या गोष्टी विचारायला लागतो. त्याच्या इच्छेवर त्याचा अंकुश नसतो. त्या इच्छेवर अंकुश नसल्यामुळं तो इतक्या कामामध्ये अटकून जातो, इतक्या कामामध्ये अटकून जातो, की बिलकुल तेच त्याचं जीवन बसतं. सकाळी उठला, संध्याकाळी उठला, कुठलाही त्याला धर्माची सांगत नाही. लेबोरियस वर्क आणि त्याच्यामध्ये काम हे करायचंच आहे, कर्म करायचंच आहे आपल्याला, पण त्यालाही धर्माची सांगड घेऊन आपल्याला धर्माची आचारसंहिता जी सांगितलेली आहे ते विचारात घेऊन कर्म करायचे आहे. ते आपल्यावर कुठंतरी अंकुश ठेवून हे कर्म नक्की आणि गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते निष्काम कर्म करायचं आहे. निष्काम कर्म सगळ्यात महत्वाचं आहे. काम सगळ्यांनाच करायचं आहे. वी हॅव टू परफॉर्म अवर ड्युटी. वी हॅव टू परफॉर्म अवर रोल. तुम्ही संसारात आहे, तुम्हाला ज्या जबाबदाऱ्या संसार हा सुद्धा ईश्वरीय कार्य आहे. जे संसारामध्ये ज्या नाही माझ्याच मस्तकी आलं, माझ्याच नशिबी आलं, हेच भेटलं मला, तेच भेटलं मला, असे अनेक लोक हे रडत असत नाही. ठेवल्यानंतर तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान. ज्या जातीत तुम्ही आले, ज्या धर्मात तुम्ही आले, ज्या परिस्थितीत तुम्ही आले, ज्या भौगोलिक स्थितीमध्ये तुम्ही आले, ते आपण पहिले स्वीकार केला पाहिजे. त्याच्यामध्येच या निसर्गाने कुठे प्रत्येक ठिकाणी शक्ती दिलेली आहे, प्रत्येक ठिकाणी काहीतरी चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपण स्वीकार करायचं आहे आणि आपलं मार्गक्रमण करायचं आहे. आणि म्हणून काम जे आहे, काम आपल्याला कर्म करायचंच आहे ना, पण निष्काम कर्म करायचं आहे. मला ज्या ज्या माझ्या संसारात जबाबदाऱ्या आहेत त्या करायचंच आहे. आय हॅव टू परफॉर्म. मला कर्म करायचंच आहे. पण त्या कर्मालाही कशा पद्धतीने अहंभाव न करता, कुठलंही त्याच्यामध्ये अहंकार नाही. मैं हूं तो ये हो रहा सब, नहीं तो कोई कर नहीं सकता. माझ्यामुळे हे सगळं होते, नाही तर अन्यथा कोणी करू शकत नाही. हा झाला त्याचा अहम. एखादं काम, एखादा उद्देश ठेवून, नाही मी हे केलं, मला याचं फळ भेटलंच पाहिजे. त्याच्या पदरात दुःख भेटल्याशिवाय राहणार नाही. फळ भेटलं तर आनंद थोडा वेळ राहील, पण त्याच्यात नाही भेटलं तर त्याला दुःख मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कर्म करताना संसारामध्ये असं कर्म करा, की जसं कमलपत्राला पाण्याचा लेप लागत नाही, त्या पद्धतीने काम करायचं आहे. हे कर्म करायचंच आहे, पण त्याला चिपकाव भाव, आसक्तीचा भाव बिलकुल नाही पाहिजे. फक्त माझी ड्युटी आहे, मी काम आहे, माझं कुटुंबाचं पालन पोषण असेल, माझ्या मुलाबाळांना शिक्षण असेल, लग्न असेल, समाजाला जी मदत असेल, ते एक न्यूट्रल राहून, एक मीडिया म्हणून, एक माध्यम म्हणून मला तो पुरुषार्थ करायचा आहे. नाहीतर भोग्य भावनेने, की नाही मी करतो आहे सगळ्यांचं, मला कोणी मान सन्मान देत नाही, मी करून राहिलो या सगळ्यांचं, मला कोणी विचारत नाही, हा तुझ्यामध्ये असलेला ही धर्मामध्ये नाही. हे धर्माचं ज्याला कन्सेप्ट कळला, तो बिलकुल निष्काम भावाने हे सगळं कर्म करणार आणि हा भाव जास्त महत्वाचा आहे. आणि ज्याच्यामध्ये हा निष्काम भाव नाही, तो प्रत्येक ठिकाणी अटकतो, प्रत्येक ठिकाणी क्रेडिटची डिमांड करतो, प्रत्येक ठिकाणी मान सन्मानाची डिमांड करतो, प्रत्येक ठिकाणी अहमभाव करतो, प्रत्येक ठिकाणी मी भाव आणतो. हा भाव बिलकुल आणायचा नाही. कर्म करताना निष्काम कर्म करायचं आहे आणि ते कर्म चिपकाव नाही, त्याच्याप्रती लगाव नाही. माझा मुलगा समजा आजारी पडला, बस तो आजारी पडल्यावर मी त्याच्या बाजूला आजारी अंथरून घेऊन अंगावर उडून राहायचं नाही. आय हॅव टू परफॉर्म माय ड्युटी. मला त्याला बॅलन्सिंग ठेवून मला त्याला दवाखान्यात नेणे, त्याची ट्रीटमेंट करणे हा कर्म आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. फ्लाइट आणि फाईट, पडून नाही जायचं, त्या त्या कार्यापासून पळून जायचं नाही. त्याला फाईट करायची आहे, त्याला पुढे जायचं आहे आणि ते कर्म माझं करायचं आहे. आणि मनामध्ये अनेक इच्छा उफाळत असतात, तर त्या इच्छालाही कुठं मर्यादित करायचं. जसं गांधीजी म्हणतात अपेक्षा कमी ठेवा तर बरोबर सगळ्या गोष्टी होतात. तर तशा आणि अनेक ठिकाणी सांगितलं अपेक्षा हे दुःखाचं कारण आहे, की तुमच्या अपेक्षा अमर्याद असेल, अमर्याद, कारण एंडलेस आहे. ह्या सगळ्या इच्छा ह्या एंडलेस आहे. तुम्ही पहा, जगात कितीही प्रॉपर्टी कमवा, तुम्हाला शांती मिळेल का पहा, तृप्ती. ज्या ज्या आता आपणही पाहिलं, की आपल्याला जेव्हा लहान होतो की असं वाटलं, की आपण शिकलो, की आपण मस्त झालं का, नोकरी लागली की मग आपण तृप्त, आपलं लाईफ सुखी होईल. लग्न झालं की मस्त छान आपण तृप्त होऊ. नाही, त्या प्रत्येक वेळेस कुठेतरी समस्याची जे काही श्रृंखला आहे ती आपल्या मागे, आइसक्रीम का फ्लेवर अलग अलग होता है, उसी प्रकार समस्या भी अलग अलग होती है जीवन में. तो हे सगळं एंड नाही आहे याला. म्हणून कर्म करायचेच आपल्याला, फक्त आसक्ती भाव न ठेवता, एक फार अपेक्षा न ठेवता आपल्याला धर्माच्या चाकोरीत राहून आपलं कर्म करायचं आहे, आपलं कर्तृत्व करायचं आहे. आणि हे ड्युटी फार महत्वाचं आहे, कर्म फार महत्वाचं आहे.
हे निष्काम कर्म करायचं. निष्काम कर्म जो करतो तो मनुष्य अटकत नाही. पाण्याला जसं पाण्यावर कमळ असते पान, पण त्याचा लेप त्याला लागत नसते. आपण संसारात असतो, सगळं करत असतो, पण त्याच्यापासून अलिप्त असतो. कारण स्थित प्रज्ञता भाव नसे, दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध स्थित प्रज्ञ स्थिरावला. त्याचा माइंडसेट स्वतः तो एवढा डेव्हलप करतो की कर्म करताना लगाव भाव, अटकाव भाव हा त्या व्यक्तित्वामध्ये राहत नाही. आणि म्हणून काम हे अत्यंत महत्वाचं आहे. निष्काम काम आपण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आसक्ती आणि इच्छापूर्ती जी आहे, इच्छा निर्माण झाल्या की काम निर्माण होतं. आणि त्या कामाला, इच्छाला, ह्या सुद्धा इच्छा कशा करावा, जो मनुष्य जीवनाचा उद्धार करणे, विकासाच्या इच्छा विकास करेल अशाच इच्छा निर्माण झाल्या पाहिजे. नाहीतर इच्छा तर अनेक निर्माण होतात आणि मग त्या अँगलने तुम्ही जीवन बर्बाद करतो किंवा जीवन वेस्ट करतो आपण. 84 लाख योनीनंतर आपल्याला हे जीवन मिळालेलं आहे. त्यामुळं काम करताना, कर्म करताना आपण कर्माचं आपल्या भान ठेवलं पाहिजे. आणि विचाराचं, कर्माचं भान कधी राहील, जेव्हा विचाराचं भान असेल. असं म्हटलं जाते, जसा विचार पेराल तशी कृती उगवते, जशी कृती पेराल तशी सवय उगवते, जसं सवय पेराल तुमचं चारित्र्य उगवते. चारित्र्य म्हणजे पर्सनॅलिटी. आणि जसं चारित्र्य पेराल तशी नियती उगवते. या सगळ्यांची सुरुवात एका विचारातून होते. आणि म्हणून तुम्हाला जो विचार आहे, जो इच्छा आहे, त्या इच्छावर अंकुश असणं अत्यंत गरजेचं आहे. नाही तर मग ते कर्माची शृंखला सुरू होते. कर्माची एक विचार आला, मग त्या पद्धतीने कर्म आपल्या हातातून घडत राहतात. कारण हे कर्म करताना ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, विषय आहेत वेगवेगळे. या विषयाच्या जाळ्यामध्ये आपण अडकून जातो. या कर्माच्या जाळ्यामध्ये आपण अडकून जातो. या ज्ञानेंद्रियाच्या जाळ्यामध्ये अडकून जातो. आणि म्हणून कर्म करताना जागृत अवस्थेमध्ये हे भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग तो कोशाच्या कीटकाप्रमाणे एक इच्छा असतं आणि त्याच्या भोवती अनेक तो कर्मामध्ये गुंतत जातो, अटकत जातो, अटकत जातो, अटकत जातो. म्हणून आपल्याला अटकायचं नाही आहे, कर्म करायचं आहे. आणि कर्म करत असताना विचारधारा ही धर्माला अनुषंगान असणे अत्यंत महत्वाचं आहे. विचार जर व्यवस्थित नसेल तर आपण अनेक कर्म जे करणार ते कुकर्म हातातून होणार. आणि कुकर्म झालं की परत या संसारामध्ये या दुःख आपल्या वाट्याला जास्तीत जास्त येणार. कारण जे काही आपल्याला मिळते, लाईफ इज अ बूमर. लाईफ इज अ बूमर. बूमर म्हणजे तो खेळ आहे की जो, जसा बॉल मी भिंतीवर मारला की तो माझ्याकडे परत त्या अँगलने येतो. न्यूटन्स थर्ड लॉ आहे, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. हा नियम सगळीकडे लागू आहे. त्यामुळं मी जे कर्म करतो तेच मला परत मिळत असतात. जे मी काम करतो, ज्या इच्छा मी बाळगतो त्या इच्छा परत तुम्हाला मिळतं. त्या इच्छाची पूर्ती होत असते. आज एखादं कोणी लहान आहे, मी त्याचा वेळोवेळी अपमान करत असेल, तर बिलकुल तो मोठा झाल्यावर काही दिवसांनी माझं न सहन करता माझाही तो अपमान करेल. अनेक तुम्ही कोणाची नेहमी त्याला इन्सल्टिंग करत असाल तर तुमचीही एक दिवस इन्सल्ट झाल्याशिवाय राहत नाही. अरे लाईफ इज अ बूमर. हे कर्म हे तुमच्याच क्रिया आहेत. त्या तुम्हाला ज्या वापस मिळून राहिल्या त्या तुमच्याच क्रिया आहेत. तुम्हीच त्या पद्धतीने कुठेतरी क्रिया केलेल्या आहे आणि म्हणून त्याचं फळ वेगळ्या रूपाने आपल्याला भेटत असतं. आणि म्हणून कर्म हे अत्यंत महत्वाचं आहे. कर्मण्यवाधिके रस्मे मा फलेषु सर्वदा. तर हे 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 कर्म सर्वश्रेष्ठ आहे. पण नक्कीच सर्वश्रेष्ठ आहे. पण ते कर्म मात्र आपल्याला निष्काम कर्म करायचं आहे. त्याच्यात शिपकाव भाव, त्याच्यामध्ये लगाव भाव, हा भाव मात्र नसला पाहिजे. कर्मचारी असेल त्यालाही ड्युटी करावी लागते, बिझनेसमन असेल त्यालाही त्या पद्धतीने करावं लागते, एखादी गृहिणी असेल तिलाही कर्म करावं लागते. पण या कर्मामध्ये कुठलाही अहम भाव नाही, कुठलाही जोर जबरदस्ती नाही. त्याला आपल्याला कर्म हे आपल्या इच्छेनुरूप आपल्याला ही जबाबदारी आहे. आणि हा संसारामध्ये मला सगळं करायचं आहे. आणि आपापल्या कर्माने निव्वळ स्वतः करता जे कर्म करतात, निव्वळ स्वतः करता ते लहान होतात. आणि जे इतरांकरता कर्म करतात ते महान होतात. जे इतरांकरता आपलं हे कर्म करत असताना माझ्यासोबत इतरांनाही काही मदत होईल का, हा विचार जो बाळगतो तो व्यक्तित्व महान झालेला आहे. आतापर्यंत ज्यांचे आपण फोटो लावतो, राष्ट्रसंत असेल, वैराग्य मूर्ती असेल, ज्ञानेश्वर माऊली असेल, मोठमोठे हिरो लीडर असतील, महात्मा गांधीजी असतील, तर ह्या सगळ्यांना आपण महान, कारण त्यांनी स्वतः सोबत इतरांकरता
आपला खऱ्या अर्थाने पुरुषार्थ केलेला आहे. इतरांकरता आपल्या जगताना स्वतःसोबत इतरांच्या विकासाची कल्पना केलेली आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. माझ्या कर्मातून इतरही लोक संतुष्ट कसे राहतील, इतरही लोकांना माझ्या ज्ञानेंद्रियाचा, माझ्या जन्माचा, माझ्या विचाराचा काही मदत होऊ शकेल का, माझ्या तनाचं, माझ्या मनाचा, माझ्या धनाचा उपयोग या लोककल्याणाकरता होऊ शकेल का, तर नक्की हा विचार धर्म देऊ शकतो, हा विचार मानवता धर्म देऊ शकतो. हा विचार ज्याच्याकडे आला त्याचं कर्म नक्की तो चांगल्या दिशेने कर्म करणार, तो अधर्माच्या अनुषंगाने कर्म कधीही करणार नाही. आणि म्हणून कामना ज्या आहेत त्या कामनाला मर्यादा आखणे अत्यंत महत्वाचे आहे. नाहीतर कामनाला मर्यादा नसेल तर कोशाच्या कीटकाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आपण अटकणार, अमर्याद कामना. आणि जो लास्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, जिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. आणि खऱ्या अर्थाने पुरुषार्थ जीवनामध्ये जर तुम्ही धर्माच्या अनुषंगाने धर्म एक पाळत असाल, अर्थार्जन नीट करत असाल, कर्म म्हणजे काम नीट तुमचं असेल, तर नक्की तिसरा टप्पा तुम्हाला मिळतो, आपोआपच मिळतो, आपोआप मिळतो. त्याच्याकरता खूप काही करायची गरज नाहीये. तुम्ही जर धर्माचं काठ तुमच्या जवळ आहे, तुमच्या अर्थार्जन आणि कामाच्या प्रवाहामध्ये तुम्ही वाहून जात नाहीये, तुम्ही संत म्हणे, तर तो जो हा काठ आहे मोक्षाचा, हा तुम्हाला नक्कीच मिळणे आहे. आणि मोक्ष का बरं मागतो आपण? का बरं मोक्ष मागायची गरज आहे? कारण मोक्ष एवढ्या करता मागतं की कारण हे जे शरीर आहे, हे शरीर जन्म आला की शरीर आला, जन्म जिथं आला तिथं शरीर आला, जिथं जन्म नाही तिथं शरीर नाही. आणि शरीर आलं की पहा, हे शरीर सुखदायी तर आहेच, पण दुःखदायी जास्त आहे. जिथं शरीर आलं तिथं व्याधी आल्या, आणि जिथं व्याधी कोणत्या आल्या, एक कणाची तरी व्याधी असते, कारण शरीर आहे, हे काही मशीन नाही आहे, हे काही यंत्र नाही आहे. त्याच्यामुळे याला तणाची तरी या आयुष्यामध्ये 70-80 वर्षाच्या आयुष्यामध्ये तणाची तरी व्याधी कुठली तरी निर्माण होते. तण चांगलं असेल तर मनाची तरी व्याधी निर्माण होते, आणि तन मन चांगलं असेल तर धनाची व्याधी तरी निर्माण असते. धन, लोभ, तर ह्या सगळ्या व्याधी त्याला कुठे ना कुठे या संसारामध्ये कुणी कितीही म्हटलं तर मला व्याधी नाही, कुठल्या तरी व्याधीमध्ये तो नक्कीच अटकतो. आणि तनाची तरी व्याधी, धनाची तरी व्याधी. आणि त्याच्याविषयी एक सगळ्यात चांगला टप्पा की या जन्माच्या मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता, जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता पाहिजे, तर तो मोक्ष आहे. सच्चिदानंद स्वरूप आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे, या चैतन्य शक्तीचं मूळ स्वरूप आहे, चैतन्यमय आहे, आनंदमय आहे, शक्तिमय आहे. बस तेच स्वरूप आपल्याकडे राहणार. शरीर राहणार नाही तर या व्याधी राहणार नाही. या ज्या पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण या फेऱ्यामधून त्याची सुटका नक्की होणार आहे. आणि मग जो प्युअर सोल आहे, प्युअर आत्मा आहे, जो परमात्म्याचा अंश आहे, तो आणि तोच राहणार. तर त्याचं आनंदमय स्वरूप, त्याचं शांतिमय स्वरूप, त्याचं शक्तिमय स्वरूप स्वतःमध्ये राहणार. आणि ह्या ज्या बाधा आहेत, ह्या बाधा बिलकुल त्याच्या शरीरामुळे ह्या अनेक बाधा येणार, त्या येणार नाही. आणि म्हणून आपल्याला हा पुरुषार्थ जीवनामध्ये आपल्या हातून एक चांगलं काम होण्याकरता, एक सक्षमपणे जगण्याकरता, एक चांगली जीवन पद्धती जगण्याकरता हा पुरुषार्थाचे 4 टप्पे जर आपण पाडले तर नक्की आपल्या हातून पुरुषार्थ होणार आहे. पुरुषार्थ धर्माचा एक टप्पा. धर्म हा फार मोठा आहे, अनेक आहे. याच्यात जास्त अटकले की जास्त न अटकता त्याचा खरा अर्थ, खरं धर्म समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अर्थार्जन महत्वाचं आहे. अर्थामध्येच आपण अटकलेलो आहोत. अर्थामध्ये एवढं अटकलेला हो, ठीक आहे ना, एज्युकेशन करणे, जॉब मिळवणे इथपर्यंत. पण तो मुहूर्त इतके 4 प्लॉट घेऊ का, 5 बंगले घेऊ का, 6 बंगले घेऊ का, 20 एकर घेऊ का, 100 एकर घेऊ, की एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे थोड़े को. खूप कमाया हीरे मोती, लेकिन क्या करे कफन को जेब नहीं होती. खूप कमाया हीरे मोती, लेकिन क्या करे कफन को जेब नहीं होती. तर नक्की, आणि कबर में कपाट नाही होता. तो हे सगळं कुठं न्यायचंच नाही, हे जगण्याचे साधनं आहेत. त्याच्यामुळं आपल्या अर्थार्जनावर आपला अंकुश असला पाहिजे. जो पुरुषार्थ करायचा असेल तर आपल्याला खरं हू एम आय, माझा शोध घेणे, त्या स्वचा शोध घेणे. इट्स अ लास्ट डेस्टिनी ऑफ जीवनाचा अर्थच आहे की तो आत्मा आणि परमात्म्याचं मिलन, त्याचा योग येणे,
त्याचा राजयोग येणे, समाधी अवस्थेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचे उत्तर आपल्या सगळ्यांना मिळतात. हे फक्त भौतिक जीवनाविषयी आहे, पण त्याच्या पलीकडेही काहीतरी जीवन आहे. त्याच्या पलीकडेही काही हे गुह्य ज्ञान प्राप्त करणं हे जास्त महत्वाचं आहे. हे सिक्रेट नॉलेज जे आहे, हे पुस्तकाचं किंवा शिकणे, नोकरी करणे, अर्थार्जन करणे हे भौतिक जीवनापर्यंत ठीक आहे, केलंही पाहिजे. कारण त्याच्याशिवाय तो शेवटच्या टप्प्यालाही त्याचा सपोर्ट होत नाही आणि म्हणून आपण पुरुषार्थ करणं अत्यंत महत्वाचं आहे. धर्म इज अ व्हास्ट टर्मिनॉलॉजी. आपण त्याच्यामध्ये जास्त न अटकता फक्त त्याचे प्रिन्सिपल्स काय, त्याच्यानुसार आपल्याला कसं जगता येईल. कर्मकांड म्हणजे धर्म नव्हे. कर्मकांड हा त्याच्यातला एक छोटा टप्पा आहे असं मी म्हणेन. छोटा टप्पा आहे, जो लहान मुलांना गरजेचा आहे. कारण त्यांना त्यांच्या समोर लहान मुलगा जसं खेळणं घेऊन त्याला उभं राहायचं असेल, पळवायचं असेल, तर ते गुडगुडी 3 चाकी आपण लाकडाची गाडी त्याच्या हातात देतो आणि मग तो चालतो. कारण त्याच्याकरता गरजेचं आहे हे सगळं. पण तुम्ही जर थोडं मोठंही झाल्यावर ती गुडगुडी घेऊन आपण चालत नाही. आपल्याला निराकार भक्तीकडे आपण वळतो. साकार भक्ती तर गरजेचं आहे, पण ते साकारच्या पलीकडे निराकारतेकडे आपण वळतो. जे भगवान गौतम बुद्ध वळले, जे महावीर वळले आणि ह्या धर्मामध्ये ज्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपण फॉलो केल्या. त्या समजून घेतल्या, तर तो पुरुषार्थाचा, धर्माचा टप्पा आपल्याला कळलं असं म्हणता येईल. अर्थार्जनाचं आपण अर्थार्जन कशा पद्धतीने करावं, अर्थार्जन जर नीट पद्धतीने केलं, तर तुम्हाला समाधान भेटेल. लोकांना फसवून, लोकांना लुबाडून, लोकांना दुखवून जर आपण अर्थार्जन करत असू, वेगवेगळ्या रॉंग मार्गाने, भ्रष्टाचाराच्या मार्गाने आपण अर्थार्जन करत असू, तर नक्की आपल्याला जो आतमध्ये चैतन्य शक्ती जी आहे, जो अंदर बसलेला आहे, तो सगळं पाहतोय आणि त्यांना त्याच्यामुळं त्याला समाधान मिळणे नाही. त्याचे रिफ्लेक्शन, त्याची रिटर्न गिफ्ट आपल्याला मिळणेच आहे. जशी आता आजकाल रिटर्न गिफ्टची पद्धती आहे. तुम्ही त्या पद्धतीची रिटर्न गिफ्ट तुम्हाला मिळणे, देर आहे अंधेर नाही. त्याला वेळ लागणार, पण ती रिटर्न गिफ्ट सुद्धा आपल्याला बाह्य स्वरूपात तुम्हाला ह्या अशा व्यक्ती खूप छान दिसणार, अवेलेबिलिटी, रिसोर्सेस सगळं त्यांच्याकडे दिसणार. परंतु त्याचं दुःख ते आंतरिक जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. ते त्यालाच माहीत असते काय आहे तो. तर त्याच्यामुळं अर्थार्जन हे धर्माच्या चाकोरीत राहून केलं, तर जास्त चांगलं राहील. कामा परत मी रिपीट करतो, काम जो आहे, कर्म जो आहे, काम ह्या इच्छाचा उगम होत राहतो आणि जसजसा इच्छाचा उगम आपल्या मनरूपी जमिनीमध्ये तयार होणार आणि इच्छा आली, की मग आपण कामाला लागतो. तर त्या इच्छावर अंकुश ठेवणे, त्या इच्छा धर्माला धरून असणे, हे जास्त महत्वाचं आहे. नाहीतर मग या इच्छाला अंत नाहीये. देअर इज इन्फायनाईट आहे. इन्फायनाईट मग आपण त्या इच्छा निर्माण होतं, कर्म करत राहतो. या कामना निर्माण होते, कर्म करत राहतो आणि या फेऱ्यामध्ये आपण अटकतो. या प्रवाहामध्ये वाहत जातो आणि जे 2 टप्पे आहेत, धर्माला विसरतो, मोक्षाला विसरतो. शेवटचा टप्पा आणि या जीवनामध्ये पुरुषार्थ होत नाही. ज्यांनी महान कामं केली आहेत, त्यांनी डायरेक्टली, इनडायरेक्टली ह्या 4ही टप्प्याचा जीवनामधून ते गेलेले आहेत आणि म्हणून आपलं कामावर अंकुश ठेवणे, काम जे महान व्यक्तित्व झाले, त्या सगळ्यांनी ह्या टप्प्यामधून ते गेलेले आहे. आणि शेवटचा टप्पा मोक्ष म्हणजे आता त्याला साध्या भाषेमध्ये रोते हुए आते है सब, हसता हुआ वो जाएगा, ओ मुकद्दन का सिकंदर कहलाएगा. रडताना सगळेच येतात, रडतच येतात सगळे, पण जाताना जो हसमुख जाणार नाही. मी या जीवनाची सार्थकता झाली, या जीवनामध्ये मला तृप्ती झाली, या जीवनामध्ये मी काहीतरी चांगलं काम केलं, हे समाधान जो घेऊन जातो, तो हसत जाणार. कारण त्याला मरणाची भीती तर बिलकुल राहणार नाही. ज्याला खरा धर्म समजला, की कारण आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे हे त्याला कळलं. हे शरीर नश्वर आहे. हे शरीर फक्त या जन्मापासून मरेपर्यंतचं अंतर कापण्याकरता दिलेलं एक माध्यम आहे. शरीर जे आहे, हे जन्मापासून मरेपर्यंतचं अंतर कापण्याकरता, हा प्रवास करण्याकरता दिलेलं एक वरदान आहे, दिलेलं एक साधन आहे आणि ते मात्र सोडायचंच आहेच मला. एक दिवस सोडायचंच आहे. कदाचित ज्याच्याचं जे काही लिखित असेल ते सोडायचं आहे. पण जोपर्यंत माझ्या ताब्यात आहे, जोपर्यंत माझ्या हातात आहे, त्याची मी काळजी घेणे, त्याला हे करणे, त्याच्या माध्यमातून हे साध्य करणे. कारण बॉडी इज अ मीडिया टू डील विथ द वर्ल्ड. हे तुमच्याशी संपर्क साधण्याकरता, जगाशी संपर्क साधण्याकरता, आनंद उपभोगण्याकरता, सुख उपभोगण्याकरता, माझ्या स्पिरिच्युअल गोल पर्यंत पोहोचण्याकरता एकमेव माध्यम माझ्याकडे ते शरीर आहे आणि हे माध्यम आहे. पण त्याच्या पलीकडे काही जीवन आहे. आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे. तो फक्त स्थित्यंतर करतो. या
आपण याच्यापूर्वी कुठल्या तरी शरीरात असणार, आता याच्यानंतरही कुठल्या तरी शरीरात जाणार. मरणाची भीती ज्याची गायब झाली, तो अत्यंत सुंदर पद्धतीने जगू शकतो. नाहीतर मरावं तर कोणालाच वाटत नाही, डुकरालाही मरावं वाटत नाही. त्या इतकं आपल्या दृष्टीने त्याचं जीवन अनेक वेगवेगळं कसं आहे ते माहित आहे आपल्याला. पण जेव्हा इंद्रदेव शुक्र च्या वराह अवतारामध्ये गेले होते, तर त्याच्या शुक्रीनीचं माहित आहे आपल्याला, तेही त्याच्यात मोहित होऊन गेले होते. तर आपणही आपल्या संसारामध्ये एवढे मोहित होऊन जातो, एवढे मोहित होऊन जातो, की आपल्याला कुठलंही भान राहत नाही. माझ्या लास्ट डेस्टिनीचं, लास्ट उद्देशाचं भान राहत नाही आणि त्याच्यामुळं आपल्या हातून पुरुषार्थ होत नाही. त्या संसाररूपी या फेऱ्यामध्ये, या चक्रामध्ये आपण अटकून जातो आणि म्हणून हा पुरुषार्थ समजून घेणे, जीवनाची सार्थकता करायचं असेल, जीवनाची यशस्वीता करायची असेल, तर पुरुषार्थ समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. मी परत रिपीट करेल, हे पुरुषालाच लागू आहे असं बिलकुल नाही. हे स्त्रियांना सुद्धा लागू आहे. ह्युमन, पुरुष ह्युमन, HUMAN ह्युमन म्हणजे हा त्याच्याकरता खऱ्या अर्थाने शब्द लागू आहे. म्हणून हा सगळ्यांनी आपल्याला या टप्प्यातून जर गेलं, तर आपल्या जीवनाची सार्थकता होणार. तो कदाचित श्रीमंत व्यक्ती दिसणार नाही, पण तो सुखी मात्र असेल, त्याच्याकडे शांती असेल. कारण या चारही टप्प्याचा अर्थार्जन किती करावं, हे अंकुश त्यांनी मर्यादा ठेवलेली आहे. तो दुसऱ्याची प्रॉपर्टी पाहून जळत नाही. तो दुसऱ्याचं वैभव पाहून जळत नाही. तो मला ईश्वराने जे दिलं ते खूप आय एम सॅटिस्फाईड. फक्त मला जगण्याकरता जे नीड आहे, ते माझी फुलफिल झाली पाहिजे. ह्या अपेक्षा त्याच्या असतात. कारण त्याच्या अपेक्षा अमर्याद नसतात. अमर्यादवाल्याला मग तो आणि अनेक दुःख त्याच्या अमर्यादवाल्याच्या आतमध्ये लपलेले असतात. इच्छा ज्या आहेत, अनेक इच्छा अनेक घेऊन जगतात, पण त्याच्याही इच्छांच्या कारण यालाही एंड नाही. त्यालाही एंड त्याला कुठेतरी फ्रेम आपल्याला धर्माची फ्रेम आपल्याला लावावं लागेल. ह्या फ्रेम आपण आपल्या जीवनाच्या ठरवायच्या असतात आणि ह्या फ्रेम जो ठरवतो, तो अत्यंत सुखी राहतो, आनंदी राहतो, उत्साही राहतो आणि या आनंद आणि उत्साहामध्येच तो मोक्षाला प्राप्त होतो आणि मग त्याच्या जीवनाची या समुद्ररूपी या प्रवाहातून जात समुद्रला तो त्या परमात्म्याला त्याचं मिलन होते आणि तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्तता होते. जर त्याला शेवटचा टप्पा त्याच्या हातात लागला तर हा शेवटचा टप्पा, मोक्ष हा टप्पा त्याच्या हातात जनरली लागत नाही. कारण बरेच जण या धर्मामध्ये तरी कुठेतरी या काठावरच अटकून जातात. बरेच जण या प्रवाहामध्ये अर्थ आणि कामामध्येच्या प्रवाहामध्ये अटकून जातात आणि जीवनाची माती होते, तो त्याच्या हातातच लागत नाही. किती म्हणून हे 84 लाख योनीनंतर मानव देह दिलेला आहे. हे ते समजून घेण्याकरता अनेक ग्रंथ वाचूनच हे सगळं मिळेल असंही नाही. ते जागृत अवस्थेमध्ये समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ते जर समजून घेतलं तर आपल्या जीवनाचं फलित जे आहे ते कुठेतरी चांगलं निघणार आणि ते जर चांगलं निघायचं असेल तर आपण पुरुषार्थ फॉलो करूया. पुरुषार्थाच्या टप्प्यामध्ये पुरुष आणि अर्थ त्याचा अर्थ समजून घ्यावा. मग त्याच्या हातून पुरुषार्थ घडणार म्हणजे चांगले कर्म होणार. पुरुषार्थ घडणार म्हणजे काय? त्याच्या हातून चांगलं कर्म घडणार आणि चांगलं कर्म घडलं तर या पृथ्वीवरच्या आपल्यासोबत अनेक लोकांचं उत्थान आपण करू शकू. अनेक लोकांना मदतीचा हात देऊ शकू. म्हणजे अलग अलग मदत करण्याचे अनेक प्रकार आहेत आणि विकास करण्याचे, क्रांती करण्याचे अनेक प्रमाण. कोणी धर्माच्या अँगलनी, धर्माचे ज्याच्याकडे तन आहे शरीर, तो शरीररूपी मदत करतो. ज्याच्याकडे मन आहे तो मार्गदर्शनाने मदत करतो. ज्याच्याकडे पोटभर खाऊन ढेकर देण्या इतपत आहे तो धनाने मदत करतो. तेही आपण करू शकतो नक्की. हाही पुरुषार्थ आहे. पण हा पुरुषार्थ कोणाकडे, ज्याला या 4 टप्पे समजले. नाहीतर मग अर्धवट जीवन राहणार. फक्त धर्म आहे तर धर्माच्या एकाच काठावर तो बसलेला आहे. अर्थ आहे तर तो निव्वळ अर्थामध्येच अटकून बसलेला आहे. काम आहे निव्वळ काम तर तो निव्वळ कामातच अटकून बसलेला आहे. पण आणि मोक्षाचा टप्पापासून तो वंचित राहिलेला आहे. आणि म्हणून या जीवनाची सार्थकता होण्याकरता आपण याच्यातून जाणं अत्यंत गरजेचं आहे. मला दरवेळेस एक वेगवेगळा विषय घेऊन या स्वर्गीय दादासाहेब चिचोकले योग वर्गामध्ये बोलायची संधी आपण आयोजक करून देता. आयोजकाचे मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांचं मानावं तेवढं आभार कमीच आहे. कारण मी याला विचार सेवा समजतो. न जाणे कोणाच्या जीवनामध्ये हे विचार कामी येतील. हे न जाणे त्याच्या जीवनामध्ये थोडं परिवर्तन होईल. एवढीच मिनिमम अपेक्षा फक्त. आणि म्हणून
जे आयोजक आहे सन्माननीय रामकृष्ण ठवकार दादा, त्यांचा फॉलोअप अगदी काल फोन, नियोजन, सकाळीच फोन आणि या पद्धतीने नाहीतर त्यांचं आयुष्य 75+ आणि या सगळ्या अवेलेबिलिटी सगळं जीवनामध्ये साध्य झालेलं नाही. माझा जे गेन झालेला आहे, मला जे भेटलेलं आहे, तसं इतरांनाही काहीतरी भेटावं या माध्यमातून ते अथक परिश्रम घेते. मते दादा रिटायर झाल्यावर त्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून, झूमच्या माध्यमातून कशी हे सेवा पोहोचवता येईल. रमेश दादा सुद्धा प्रत्येकाच्या संपर्कात, समन्वयात राहतात. इथला प्रत्येक जो या वर्गाचा जो काही आयोजन टीम मधला प्रत्येक घटक आहे, आपापल्या लेवलवर प्रत्येक जण आपापली भूमिका करतात. कारण हे अत्यंत महत्वाचं आहे. हे खऱ्या अर्थाने पुण्याचं कार्य आहे. हा फार मोठा पुरुषार्थ आहे. हा फार मोठा पुरुषार्थ आहे. दिसणाऱ्याला फक्त 1 तासाचा वर्ग दिसतो. पण त्याच्या मागे काय काय पुरुषार्थ करावं लागतं हे जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे. आणि तुम्ही जो पुरुषार्थ करताय, तुमच्या पुरुषार्थाचा मी एक व्याख्याता म्हणून सलाम केला पाहिजे. तुमच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. या संधी ईश्वर सगळ्यांना देतो. पण द पर्सन हू अवेल द ऑपॉर्च्युनिटी त्यालाच आपण वाईस पर्सन म्हणतो. या ज्या ज्या जीवनात अशा चांगल्या संधी येतील त्या आपण अवेल केल्या पाहिजे. आणि जे जे लोक आपले साधक जुळतात त्या साधकांप्रती सुद्धा धन्यवादचा भाव. कारण साधक जास्त महत्वाचे आहे. त्यांच्यापर्यंतच हा मेसेज आपल्याला द्यायचा आहे. प्रत्येक साधकामध्येही वेगवेगळे टॅलेंट आहे. असून सुद्धा हे जाणीव असून सुद्धा त्यांनी बरेच आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अचीव केलं असून सुद्धा ऐकण्याची क्षमता नाही, कुठेतरी मी जॉईन झालं पाहिजे, कुठेतरी मी नवीन गोष्टी मला मिळाल्या पाहिजे ही इच्छा असणं, हे सुद्धा एक करतो. हे चांगल्या जीवनाचं लक्षण आहे, एक चांगल्या व्यक्तित्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून आमचे जे जोडलेले आहेत, उज्ज्वला सावंतताई नेहमी जुळतात. त्या एखाद्या वेळेस रेकॉर्डिंग नाही टाकलं तर लगेच रेकॉर्डिंग सुद्धा टाका. ही तळमळ कुठेतरी म्हणजे चांगल्या विचारापासून मी वंचित झाले नाही पाहिजे. आमच्या विद्याताई ठवकर ताई आहे, त्या नेहमी कविता आणि वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत खूप चांगलं क्रांती करायचं, खऱ्या अर्थाने पुरुषार्थ करायचं काम करतात. गंगोत्री पिरॅमिडचे आमचे डॉक्टर नरेश दादा तर बिलकुल इतकं सकाळीच लोकांना किती पुण्याचं काम ते करतात. हा खरा पुरुषार्थ आहे. हा खरा पुरुषार्थ आहे. नाही तर स्वतः करता तर अनेक लोक जगतात. सेलोटकर दादा आहे, अनेक छान विचार, प्रत्येक वेळेस फीडबॅक, प्रत्येक वेळेस चांगला. माने माने सर, लक्ष्मी माने आहेत, भास्कर वार आहे, सरिता ताई आहे, भोयर आहे, सुनीता दांडेकर, काही नवीन मंडळी मला दिसतात, साखरे सर आहे. या सगळ्यांचे मी जे मोठ्या, मी म्हणेल गणपतीच्या कानाने आपण, गणपतीचा उत्सव सुरू आहे, गणपतीच्या कानाने आपण ऐकलं, लंबोदर मोठ्या पोटाने ते पचवा, फक्त मोठ्या पोटाने पचवा आणि जीवनामध्ये उतरा. ज्ञान से काम नहीं होता, उसे जीवन में उतारना होता है. 1000 स्टेप जर्नी स्टार्ट फ्रॉम अ सिंगल स्टेप. हजारो किलोमीटर मला चालायचं असेल तर पहिलं पाऊल उचलावं लागते, प्रॅक्टिकल सेन्स मध्ये आणावं लागतं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. गणपती उत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा. कालच महालक्ष्मी पूजन, गौरी पूजनाचे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू युअर. हरिओम हरिओम. दादा शांतीपाठ. हो, शांतीपाठ घेऊ. सगळ्यांनी पद्मासन, सुखासन, सिद्धासन मध्ये बसायचं आहे. अनाहत चक्राला स्पर्श होईल या पद्धतीने नमस्कार. ओ आणि डोळे अलगद बंद. ओम धव शांती, अंतरिक्ष शांती, पृथ्वी शांती, औषधयाय शांती, वनस्पतेय शांती, विश्वदेवाय शांती, ब्रह्मा शांती, सर्वे शांती, शांतिरेव शांती, सामा शांतिरेधि. ओम शांती शांती शांती. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग्वेत. ओम शांति शांति. May all become happy, may all be free from illness, may all see what is spacious, may no one suffer. सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ती हो, जो जे वांछिल ते लाहो प्राणीजात. हॅपी थॉट. सबका मंगल हो, सबका. आपल्या गुरूंना, आपल्या ईश्वराला मनोमन प्रणाम करायचा आहे, धरती मातेला प्रणाम करायचा आहे. जय हो आज के आनंद की, जय हो आज का आनंद. हरिओम हरिओम. हरिओम.
दादा सुंदर व्याख्यान मार्गदर्शन असतात. काही मला फक्त पुस्तकात बघून वाचून घ्यायचं आणि फक्त मी मोकळं होऊन जायचं, हा व्याख्याते बरेचसे असा प्रकार करतात. काही वक्ते आपलं मत प्रदर्शन करतात. काही वक्ते लोकांना जागृत करतात की त्या याच्यापासून त्यांच्या विचार प्रारंभ होतात आणि आपल्या त्यांचे स्वतःच्या विचारामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य असतं. आमच्या दादांचं तसं सामर्थ्य आहे की कोणताही त्यांनी विचार प्रगट केला तर प्रत्येक जण आपला विचार प्रगट करतात आणि ते विचार करायला लागतात आणि त्याच्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात. तर दादांचं तर मी खूप आभारी आहे. आभार प्रदर्शन तर विद्याताई करणार आहेत. विद्याताईंना विनंती करेल की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि नंतर आपल्या काही प्रतिक्रिया किंवा प्रश्न किंवा शंका कुशंका असेल तर आपण विचारावं. विद्याताई. हॅलो, आवाज येतोय का? हा येतोय. नमस्कार, हरिओम. दादासाहेब टिचकुले योग वर्गाचे संचालक आणि सर्व मान्यवर मंडळी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय आपले डांगे सर यांना मी सर्वांना प्रणाम करून मी माझ्या आभाराला सुरुवात करते आहे. खरोखर प्रथम मी धन्यवाद मानते सर, आदरणीय डांगे सर. पुरुषार्थ काय आहे हे जनरली काय होतं की पुरुषार्थ म्हटलं की स्त्री आणि पुरुष असा भेदभाव येतोच आणि आपण सदैव असं म्हणत असतो आपल्या जीवनामध्ये यांचा पुरुषार्थ जागा झाला, यांचा पुरुषार्थ जागा झाला असं आपण म्हणत असतो. पण खरा पुरुषार्थ हा अर्थच वेगळा की स्वभाव, आपल्या आयुष्यामध्ये स्वभाव, आपलं कर्म जे काही आहे तर ते पुरुषार्थ हा जो शब्द आहे हा स्त्री पुरुष असा भेद न घेता आपला स्वभाव हा लक्षात घेऊन एक चांगलं काम आयुष्यामध्ये करावं आणि पुरुषार्थ समजवून देताना खरोखर सुंदर छोटे छोटे दाखले देऊन सरांनी उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही घटक आम्हाला उत्तम प्रकारे समजवून दिलेलं आहे. खरोखर हे आपल्या अंगीकारावं असं मला वाटते आहे. कारण खूप साध्या सोप्या भाषेमध्ये सरांनी याचं महत्व काय आहे आणि आपलं आचरण कसं असलं पाहिजे याबद्दल उत्तम मार्गदर्शन केलं आहे. तेव्हा मी दादासाहेब टिचकुले योग वर्गातर्फे मी सरांचं प्रथम मी आभार मानते आहे आणि मी माझे इथे प्रतिक्रिया देऊ इच्छिते. तर मी सुरुवात करते माझी प्रतिक्रिया की स्त्री पुरुष असा भेद न करता आपला स्वभाव हा लक्षात घेऊन आपलं जे सुंदर आयुष्य आहे तर ते सुंदर आयुष्यामध्ये सुगंधित वर्तन पुष्प, मी वर्तन पुष्प हा शब्द इथे प्रयोग करत आहे. आता आयुष्यात सुगंधित वर्तन पुष्प, गंध हा सर्वत्र दरवळावा असा आपला पुरुषार्थ असणं फार आवश्यक आहे असं मला वाटते. आणि सरांनी सांगितलेलंच आहे की जन्माला येणारी व्यक्तीची हार्डिस ही कोरी असते. अगदी बरोबर. कारण त्याच कोऱ्या हार्डिसला आपल्या आयुष्यामध्ये आपण कशा प्रकारचे वळण लावतो आणि पुढचं आयुष्य आपण कसं जगतो हे आपल्यालाच ठरवावं लागतं. तेव्हा हे करत असताना आपला पुरुषार्थ हा एक संयम, विवेकशील असावं. जसं कुंभार आपला मातीला योग्य आकार देऊन मडके बनवितो तसं त्याचप्रमाणे आपलं शरीर हा पुरुषार्थ बनविणे आवश्यक आहे. स्वभाव खरा आपला धर्म आहे. अर्थ प्राप्त करणे सुद्धा पुरुषार्थ ठेवूनच करावं. आपल्याजवळ बरीच साधन संपत्ती आहे. नुसतं पैसा नाही किंवा शेती नाही तर काही साधन संपत्ती दृश्य स्वरूपात असते तर काही साधन संपत्ती अदृश्य स्वरूपात असते. परंतु त्या साधन संपत्तीचा आपण उपयोग कसा करावं हे आपल्याला ठरवून करणे असते. कारण त्याचा जर आपण योग्य पद्धतीने नियोजन केलं नाही तर काम चांगलं होत नाही. त्याही साधन संपत्तीचा विचार करून आपल्या जीवनामध्ये
त्याचं महत्त्व लक्षात घेऊन त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण काय की साधन म्हणून त्याच्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे, असं सुद्धा सरांनी म्हटलेलं आहे की साध्य नाही तर साधन म्हणून पाहावं. हे सर्व करताना, कर्म करताना अहंभाव हा अंगी नसावं. मोक्ष सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळणे आवश्यक आहे. कारण मोक्ष प्राप्ती होणे हे सुद्धा एक चांगलंच काम आहे. ते मिळणं सुद्धा प्रत्येकाला मोक्ष प्राप्ती चांगलीच मिळते असं नाही. तर मोक्ष सुद्धा हा घटक अतिशय महत्वाचा आहे. आयुष्यभर केलेल्या वर्तनाची, कामाची, कर्माची योग्य ती आपली जीवन पावतीच असते असं मला वाटते. आणि खरा पुरुषार्थ घडला असा त्यातून एक आनंदच असतो. अशा पद्धतीने या धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही घटकांबद्दल अगदी सुंदर अशी माहिती दिली आहे सरांनी. आणि म्हणून मी 2 ओळी बोलते आहे. नच धर्म पूजा अर्था, नच धर्म पूजा अर्था, स्वीकारावा उत्तम स्वभाव, असावं आचरण विवेक, निर्माण करावं बंधुभाव. अर्थार्जन करूया तो पुरुषार्थ संयम ठेवून, अर्थार्जन करूया तो पुरुषार्थ संयम ठेवून, साधन संपत्ती मर्यादित उपयोग करू महत्व ठेवून. पाण्याचा लेप नाही कमलपत्राला, पाण्याचा लेप नाही कमलपत्राला, अंगीकारावं आदर्श त्याचा आपल्या मानवी स्वभावाला. जन्म तिथे शरीर सुखदाही दुःखदाही, जन्म तिथे शरीर सुखदाही दुःखदाही, जीवन मरणातून जाई दूर, होई मोक्ष प्राप्त आनंदाई. सुंदर काम होई पुरुषार्थ, मोक्ष प्राप्त होई आनंदित, असा असावं पुरुषार्थ. खूप खूप धन्यवाद सर. आपण पुरुषार्थ हा विषय घेऊन या 4 घटकांबद्दल उत्तमरित्या आपण मार्गदर्शन केलं, तेव्हा मी आपल्या वर्गाकडून मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. असेच आम्हाला मार्गदर्शन करावं अशी आशा बाळगते. खूप खूप धन्यवाद सर. आदरणीय डांगे सर, खूप खूप धन्यवाद. छान कविता, छान, मस्त. पुढे धन्यवाद सर. हा बोला, आवाज येत आहे लक्ष्मीताई. सर्वांना हरिओम हरिओम. आणि गौरी गणपतीच्या शुभेच्छा. आज राजूदादांनी पुरुषार्थ हा विषय घेऊन खूप छान असं मार्गदर्शन केलं. धर्मेच अर्थेच कामेच हे सगळं असं सविस्तर विस्तृत करून सांगितलं. आणि अर्थार्जन हे केवळ ताटातल्या मिठा इतकंच असावं, हे खरंच खूप सुंदर उदाहरण आपण दिलं. आणि सगळ्यांनी ते आचरण करण्यासारखं आहे. कारण अर्थार्जनातला आपला 10% किंवा 10 ते 15% हिस्सा आपल्याला एक वेगळं म्हणजे वाटावा लागतो, द्यावा लागतो. आणि आपल्या समाधानासाठी थोडा म्हणजे आपल्या संपूर्ण जीवनासाठी तो काही भाग वापरावा लागतो. खरंच खूप छान मार्गदर्शन आपण केलं आणि असंच मार्गदर्शन आम्हाला मिळत राहू. काही लोक पुरुषार्थ म्हणजे बायकोला दारू पिऊन मारण्यामध्येच काही लोक पुरुषार्थ म्हणजे असं एक भांडण सोडवायला गेले, असाच प्रकार चालला होता. म्हणलं ज्या माणसात पुरुषार्थ असत नाही तो बायकोवर हात उचलतो, मारतो, दारू पितो. म्हणजे असेही काही महाभाग असतात. त्यांनी अशा लोकांनी खरोखरच हे असे विचार ऐकणं गरजेचं आहे आणि आत्मसात करणं गरजेचं आहे. खूप छान राजूदादा, आपण नेहमी आम्हाला मार्गदर्शन करावं. आणि आमच्या दादा वाटतं मी थोडं ब्रेक मध्ये म्हणजे ब्रेक जातो, मला थोडा घरी गणपती होते, कालच विसर्जन झालं. खरंच खूप छान आपण म्हणजे सगळे जो विषय आपल्या पुढे येईल त्या विषयाशी एकदम साधारण म्हणजे साधे उदाहरणं देऊन आम्हाला समजावून सांगता. आणि खरंच असं वाटतं की आपण ऐकतच राहू. इतकं छान आपलं मार्गदर्शन असतं. धन्यवाद दादा. थँक्यू लक्ष्मीताई. नमस्कार. आज परत नमस्कार राजू दादा डांगे सरांचा आज
परत योग आला. हो हो तुमच्या त्या अमृत रसाळ वाणीने या विषयावरती इतकं सुंदर तुम्ही अं, प्रकाश टाकला. खरं तर पुरुषार्थाचा अर्थ सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जो उलगडून सांगितला, पुरुषार्थ हा फक्त पुरुषाचा नाही, हा स्त्रीचा देखील आहे. म्हणजे पुरुषार्थ तुम्ही हा मानव जातीसाठी दिलेला आहे. बरोबर. एकदम खूप सुंदर दिलेला आहे. आणि ही जी आयुष्याची जी नदी आहे, धर्माच्या तीरावरनं सुरू करून अर्थाच्या प्रवाहातून, कामाच्या प्रवाहातून तुम्हाला मोक्षाचं तीर गाठायचं आहे, हे तुम्ही एकदम खूप योग्य सांगितलंय. आणि शेवटी तुम्ही जे बोलले होते काय, खूप कमाए हिरे मोती कफन में जेब नहीं होती, तसं तेच आहे, खाली हात आया है खाली हात जाएगा. सही. खूप छान. तुमचं असंच वेळेवर मार्गदर्शन मिळत राहो. धन्यवाद. धन्यवाद रवींद्र सर, खूप छान प्रतिक्रिया. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू. आणखी काय प्रतिक्रिया? हरिओम दादा. हरिओम डॉक्टर रमेश सर, हरिओम. ज्ञानदार शानदार दादासाहेब टिचकुल या वर्गाचा आज 831वा दिवस होता आणि आज आपण 5 सप्टेंबर 2022 मध्ये प्रवेश केलेला आहे. या योग वर्गाचे प्रेरणास्थान आदरणीय टिचकुले दादांना अभिवादन, आदरणीय मते दादांना, आदरणीय ठाकर दादांना प्रणाम, आदरणीय राजू दादांना प्रणाम आणि मी डॉक्टर रमेश बांडे विजय नागपूर सर्व साधकांना प्रणाम करून आपल्या आज आमच्या आदरणीय राजू दादा डांगे यांच्या ज्या 20च्या वरही आपले वर्ग झाले त्यापैकी पुरुषार्थ चतुष्टय यामधलं धर्म अर्थ काम मोक्ष याविषयी फार सुंदर मार्गदर्शन झालं. त्यामध्ये पुरुषार्थविषयी त्यांनी जे मार्गदर्शन केलं हे प्रत्येक जण आपल्या दादासाहेब टिचकुले या वर्गाच्या मार्फत पुरुषार्थ करून आमचे आदरणीय ठाकर दादा म्हणतात तसं मोक्षापर्यंत मुक्तीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण पुरुषार्थ करण्यासाठी या वर्गामध्ये जोडलेलो आहोत. आज 5 सप्टेंबरला आपल्या शिक्षक दिनी आमचे आदरणीय शिक्षक राजू दादांनी हा चांगला आपल्याला शिक्षण दिलेलं आहे की धर्मयुक्त अर्थ धर्मयुक्त काम, तेव्हाच आपल्याला मोक्षाकडे आपल्याला जाण्यासाठी हा शरीर मिळालेला आहे. आणि आपल्याला गीतेतील प्रत्येक शब्द जे आहेत, प्रत्येक शब्द लागू पडतात ते आमचे आदरणीय लिमाई दादा, शिरीजी लिमाई दादा आपल्याला सांगत राहतात. आणि त्यानुसार त्यांनी जे सांगितलं की राजा जो होता त्याला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रपैकी धर्म आणि क्षेत्र आणि कुरु हे 2 शब्दच समजले, तर त्याच्यावरून त्यांनी पूर्ण जीवनाचा सार्थ समजला. तर अशा प्रकारे धर्मयुक्त काम आणि धर्मयुक्त अर्थ हे आमच्या राजूदादांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, प्रत्येक जणाला कोणत्या कोणत्या क्षणी कोणतं काम करावं लागेल आणि कोणतं धर्मयुक्त काम आणि कोणतं अधर्मयुक्त काम होईल आणि कोणतं कर्म शुक्ल होईल कोणतं कर्म कृष्ण होईल हे प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या श्वासोश्वासातर्फेच ठरल्या जाते. प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की नाही मला हे काम करायचं आहे, मला इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे, परंतु वेळेवर तिथे कुठे जायचं आहे तिथे एका क्षणामध्ये आपण पलटतो. तर अशा प्रकारे क्षणोक्षणी आपल्या हातून जे काही कर्म व्हायचे ते आपले कर्म होत राहतात. तर अशा प्रकारे आमचे राजूदादांनी जे सांगितलं आहे, प्रत्येक ठिकाणी आपण धर्मयुक्त कर्म धर्मयुक्त अर्थ मिळवलेला पाहिजे. आपण अर्थ म्हटलं तर आपण समजतो की फक्त पैसाच आहे, तर आपलं शरीरही चांगलं असणं हे एक अर्थच आहे, चांगले विचार असणे हे एक अर्थच आहे. आमच्या आदरणीय लक्ष्मीताईंनी सांगितले की एखादा माणूस दारू पिऊन मारपीट करतो, त्याच्या विचारामध्ये तसेच विचार, त्याचे अर्थ तसेच आहेत. तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आमच्या दादासाहेब टिचकुले ह्या वर्गामार्फत चांगले चांगले विचार, चांगले चांगले अर्थ आणि चांगले चांगले काम आपल्याला मिळून शेवटी ठाकर दादा सारखा पुरुषार्थ करण्याचा आपल्याला वेळ मिळाला पाहिजे. सर्वांना आपल्या जीवनामध्ये कधीतरी ठाकर दादा सारखं पुरुषार्थ करण्यासाठी प्रदक्षिणा त्यांनी केलेली आहे, तशी प्रदक्षिणेचा वेळ आला पाहिजे असे आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद राजू दादा. पुरुषार्थ पुन्हा त्यांच्या संवाद वर्गातर्फेही चालत राहतो
आणि वेगवेगळे आपले त्यांचे जे वक्ते येतात ते खूप छान आपल्याला मार्गदर्शन करत राहतात. तर अशा प्रकारे आपलं कालच आपले जे संजय ठाकूर दादांनी एक खूप मोठा पुरुषार्थ आपल्याला सांगितला आहे की आपल्या जीवनामध्ये दुधाचं महत्व कसं कमी करता येईल. तर हा आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ करूनच आपण ते कमी करू शकतो. तर हळूहळू नेहमी ह्या वर्गामार्फत आपण ऐकलं तर तसं आपल्यामध्ये परिवर्तन होत राहतं. तर धन्यवाद दादा, पुन्हा सर्वांना आभार. हरि ओम. धन्यवाद दादा, रमेश दादा. खूप छान खूप छान. 7:28 झालेत, 28 मिनिटं अधिक झालेत. त्याबद्दल मी सगळ्यांची क्षमा मागतो. मी आपले 28 मिनिटं जास्त घेतले. हरिओम. हरिओम. अरे